जर तुमचाही पीक विमा रखडला असेल तर काय करावे लागेल ही माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। तर तुम्हाला पीक विमा मिळाला किंवा नाही मिळाला, जर नसन मिळाला आणि तुमचा पीक विमा जर रखडलेला असेल तर काय काय करावे लागेल ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला पीक विमा आतापर्यंत मिळालेला नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तर तुम्हाला काय करावे लागेल जेणेकरून पीक विमा हा तुम्हाला पूर्ण मिळेल या संबंधीची संपूर्ण माहिती आता आपण A to Z या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आजच्या आपल्या व्हिडिओचं जर आपण टायटलच बघितलं तर बघू शकता तुम्हालाही पीक विमा जमा झाला नाही तर काय करावे आणि कशा पद्धतीने खात्यात जमा होईल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधी किंवा राजकीय घडामोडी सर्वात अगोदर तुम्हाला ह्या चॅनलवर मिळत असतात। चला तर आता आपण समजून घेऊया। तर काय जर तुम्हाला सुद्धा पीक विमा नसेल मिळाला तर आता पीक विमा कंपनीच्या पोर्टलवर ही रक्कम गेल्या 8 महिन्यापासून प्रलंबित आहे। शेतकरी वर्गातून जर आपण बघितलं तर तीव्र असा संतापसुद्धा व्यक्त होत आहे। तर अशाच पद्धतीने जर आपण बघितलं, प्रधानमंत्री आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विम्याच्या रकमेमध्ये जर आपण बघितलं तर तब्बल 12,60,00,000 तुम्ही बघू शकता रक्कम 12,60,00,000 रुपयाची रक्कम ही अद्यापही केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेली नाही। अशातच जर बघितला तर आधार कार्ड व्हेरिफिकेशन नसल्याच्या कारणावरून विमा कंपन्यांनी पोर्टलवरून ही रक्कम गेल्या 8 महिन्यापासून प्रलंबित असल्याचे शेतकरी वर्गातून तीव्र असा संतापसुद्धा आता व्यक्त होईल। म्हणजे आधार कार्ड हे व्हेरिफिकेशन न झाल्यामुळेच फक्त शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही। पोर्टलवर ही रक्कम जमा असून सुद्धा त्यांच्या खात्यावर ही रक्कम अद्याप जमा झाली नाही, फक्त आधार व्हेरिफिकेशननुसार। बरं, आता पुढं काय करायचं? संबंधित शेतकऱ्यांनी व्याज दंडासह विमा कंपन्यांनी तातडीने ही रक्कम अदा करावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे। जर अशातच आपण बघितलं तर प्रधानमंत्री हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत केळी विमा योजनेची अंमलबजावणी करताना यंदा मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघडकीस आलेला आहे। नागपूर येथील महाराष्ट्र सुंदर संवेदन उपाययोजना केंद्राच्या सर्वेक्षणानुसार 29,082 शेतकऱ्यांचा प्रलंबित असलेला पीक विमा 28,147.25 हेक्टर क्षेत्रापैकी 32.79% म्हणजे 9,229.48% म्हणजे हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्षात केळी लागवड नसल्याचे समोर आलेले आहे। त्यातच नंतर बोगस विमा अर्ज दाखल करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सुविधा केंद्र चालकांविरोधात गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांच्या हक्काबाबत मात्र उदासीनता आहे। तुम्ही गुन्हे तर दाखल केले, परंतु जे शेतकऱ्यांचे हक्क आहे त्याबद्दल तर उदासीनता ही दिसून येत आहे। जर आपण बघितलं, राज्य व केंद्र शासनाने विमा कंपन्यांच्या संरक्षेसाठी तातडीने कारवाई केली, मात्र प्रत्यक्षात जर आपण बघितलं केळी उत्पादक शेतकऱ्यांना हक्काच्या विमा रकमेपासून अद्यापही वंचित राहिलेले आहे। म्हणजे तुर्तास कोणतीही कारवाई त्यामध्ये करण्यात आलेली नसल्याचे दिसत आहे। अनेक शेतकऱ्यांनी आधार कार्ड व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करूनही विमा कंपन्यांनी पोर्टलवर व्हेरिफिकेशन प्रलंबितच दाखवत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी सुद्धा केलेला आहे। जर आपण पुढे बघितलं तर विमा कंपन्यांकडून टाळाटाळ केल्याचा आरोप सुद्धा शेतकरी करत आहे। शासनाच्या इतर योजनांचे अनुदान DBTद्वारे मिळणारी नुकसान भरपाई त्याच संलग्न बँक खात्यामध्ये जमा होत असताना विमा कंपन्यांकडून मात्र मुद्दाम टाळाटाळ केली जात असल्याची माहिती शेतकरी देत आहे। केंद्रीय रक्षामंत्री रक्षा खडसे यांनी प्रत्यक्षात लक्ष घालून सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी सुद्धा आता पुढे येत आहे। संबंधित केळी उत्पादक शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन केलेले आधार कार्ड विमा कंपन्यांनी पोर्टलवर नव्याने सीडिंग करून ते प्रतिबिंबित होत नाही। या तांत्रिक अडचणीमुळे प्रश्न प्रलंबित होत आहे। यामुळे केंद्रीय कृषी आयुक्तालयाचे लक्ष वेधण्यात आले असून लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे। तर आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा हा मिळू शकतो। आता शेतकऱ्यांनी जो आवाज उडवलेला आहे त्या आवाजामुळे आता पुन्हा एकदा नवीन जर आपण बघितलं तर पीक विमा पोर्टलवर पुन्हा एकदा दुरुस्ती होऊन आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल अशी अपेक्षा आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही होती संपूर्ण माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।